आता आपण बघतोय परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. कोणता? परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आता पॅरलल ॲक्सिस थेरम झालेला आहे आपला. पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये आपण काय सांगितलं होतं, एक शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला परत एकदा. द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी about an axis passing through its center of mass and product of mass of the body and the square of the distance between two parallel axes. असं त्याचं स्टेटमेंट होतं लास्ट टाइम. मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचं कोणत्याही ॲक्सिसला आपण अशा पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस काय आहे, तर पहिली गोष्ट दिस इज applicable only for laminar bodies. सगळ्यात पहिली कंडिशन आहे, सगळ्या बॉडीजला हा ॲप्लिकेबल नाही आहे. आलं लक्षात? हा लॉ कशाला ॲप्लिकेबल आहे? फक्त लॅमिनर बॉडीज. लॅमिनर बॉडीज म्हणजे काय, की ज्या बॉडी आपण असं कन्सिडर करू की एक प्रकारे, आता समजा कोणत्याही बॉडीचा शेप असेल तर तो ओबड धोबड कोणत्याही शेपमध्ये व्हॉल्यूम किती असू द्या, तर हा कसा असतो? प्लेन असतो. कसा असतो? प्लेन. प्लेन म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या डेस्कवर हात ठेवलेला आहे तुम्ही, तर तो जो डेस्क आहे त्याचा वरचा जो काय लेयर आहे तो आपण प्लेन म्हणू शकतो. आलं लक्षात? एक पर्टिक्युलर थिकनेसमध्ये प्लेनमध्ये असतो. आलं लक्षात? त्यालाच फक्त हा ॲप्लिकेबल आहे. तर याच्यामध्ये काय असतं एक्झॅक्टली, चला बघू, आपण डायग्राम बघूया आणि डायग्रामवरून पुढचा पॉईंट आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, बघा. ओके, देर इज अ बॉडी विच इज फ्लॅट हॅविंग सम थिकनेस. काहीतरी थिकनेस आहे त्याला. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी अबाउट अन ॲक्सिस. इकडे लिहायला लागतो वाटलं तर त्याचं स्टेटमेंट पण लिहूया त्याच्यासोबतच. Moment of inertia of a laminar body about an axis, समजा Z मानूया, about an axis Z perpendicular to its plane. हा जो प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर ॲक्सिस समजा कन्सिडर करूया. असं सपोज दिस इज झेड ॲक्सिस. perpendicular to its plane is given as, कोणत्या पद्धतीने दिलंय?
ॲडिशन ऑफ मोमेंट ऑफ inertia of body about टू ॲक्सिस, दोन ॲक्सिस आहे कोणते, टू ॲक्सिस अबाउट टू ॲडिशन ऑफ मोमेंट. आता बघा, तर ते ॲक्सिसची तुम्हाला कंडिशन दिलेली लक्षात घ्या. तर ते ॲक्सिस कसे आहेत माहिती का, दे आर काय लिहिलं, इनर्शियाज ऑफ बॉडी अबाउट टू म्युच्युअली perpendicular addition of moment of inertias of body about two mutually perpendicular axes, say x and y, x आणि y. ठीक आहे, इन अ प्लेन, एका प्लेनमध्ये. लक्ष द्या, एक ॲक्सिस आपण इकडे कन्सिडर करूया, एक ॲक्सिस आपण इकडे कन्सिडर करूया. असे समजा काय आहेत, टोटल 3 ॲक्सिस आहेत जे म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहेत, तिघंचे तिघं. ठीक आहे, वेअर ऑल द 3 ॲक्सिस आर कॉन्करंट. पुढे लिहिल मी वाटलंच तर, आर इन प्लेन, एका ते प्लेनमध्ये आहे. ठीक आहे, वेअर लिहून टाकू पुढची लाईन, ऑल 3 ॲक्सिस बिंग कॉन्करंट. all 3 axes being concurrent. ते कसे कॉन्करंट म्हणजे एका पॉईंटला येऊन भेटतात. ठीक आहे, समजा आपण इथे म्हणूया, लेट दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. ठीक आहे, याच्या भोवती जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आपण कन्सिडर करू आय झेड. याच्या भोवती जो असेल तो समजा आपण कन्सिडर करूया आय वाय, आणि याच्या भोवती जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आपण करूया, मानूया त्याला आय एक्स. पण त्यांचं म्हणणं काय आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस, असा ॲक्सिस की जो परपेंडिक्युलर टू द लॅमिनर बॉडी, अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, त्या लॅमिनर बॉडीला परपेंडिक्युलर, त्या बॉडीला कसा आहे तो परपेंडिक्युलर आहे. हा बघा, बॉडीला परपेंडिक्युलर आहे, तर तो कसा असतो, विच इज इक्वल टू ॲडिशन ऑफ किंवा सम ऑफ, काही पण म्हणा, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू ॲक्सेस, दोन ॲक्सेस आहेत कोणते, अबाउट एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, या दोघांची ॲडिशन आहे. पण हे दोन ॲक्सिस कसे आहे, विच आर इन प्लेन, ते ह्या प्लेनमध्ये, म्हणजे असा जो प्लेन आहे त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस त्या प्लेनच्या आत आहे, वाय ॲक्सिस इकडे दाखवलं किंवा इकडे एक्स दाखवलं, इकडे वाय दाखवलं, कसंही दाखवलं तरी चालेल. ते दोन्हीच्या दोन्ही कसे आहे, प्लेनमध्ये, प्लस ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे हा इथे समजा हा झेड ॲक्सिस या प्लेनला परपेंडिक्युलर, हा इकडे वाय ॲक्सिस, हा इकडे एक्स ॲक्सिस. ऑल ऑफ 3 आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, दे आर कॉन्करंट, ते तिघाचे तिघं एका पॉईंटला भेटत आहेत. ठीक आहे, आणि हे दोन जे आहेत एक्स आणि वाय, ते प्लेनमध्ये, जो झेड आहे तो त्याला प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. आलं लक्षात, ही त्याची कंडिशन आहे. तर दुसरी गोष्ट काय, याच्यामध्ये सॉल्व करताना याच्यामध्ये येणार काय आपल्याला पुढे, चला बघूया. सगळ्यात पहिले इथं आपण एक पॉईंट घेऊया, पॉईंट पी.
कोणताही पॉईंट मानूया. बुकमध्ये पीच मानले आहे का? मोस्टली पी मानतात. जे काय असेल ते त्यांच्या पद्धतीने घेऊयात. आणि तिथं जे काय मास आहे आपण कन्सिडर करू ते मास नेहमीप्रमाणे डी एम. इथून ते इथपर्यंत आपण काय करूया, हे बघा, पी पासून एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर आणि याचप्रमाणे इकडून वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर असे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेत. पी पासून इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ केला, पी पासून वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. दिसताना ते जरी परपेंडिक्युलर दिसत नसेल पण आपण त्याला परपेंडिक्युलर मानतो कारण ते 3D मध्ये, कशामध्ये? 3D मध्ये. लक्षात घ्या, हिअर इट इज एम, हिअर इट इज एन. ओके. त्यानंतर बघा इथून ते इथपर्यंत आपण एक डायगोनल कन्सिडर करू. हे बघा, हा एक प्रकार आहे ना, काय माहिती का, तुम्ही जर लक्षात घेतलं ना, असा प्लेन तयार झालेला आहे. इथं पी पॉईंट आहे, या पी पॉईंटने काय केलं, या पी पॉईंटपासून इकडचा जो ॲक्सिस आहे याच्यावरती असा परपेंडिक्युलर टाकला आणि इकडचा जो ॲक्सिस आहे ह्याच्यावरती असा टाकला, तर एक रेक्टँगल तयार झाला एक प्रकारे. पण दिसताना समोरून 2D मध्ये तो रेक्टँगल नाही दिसत आहे, ठीक आहे, तो पॅरलेलोग्राम दिसतोय. पण वरतून बघितला तर तो 3D मध्ये एक रेक्टँग्युलर शेप असणार आहे. वेअर पी एम इज परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस, पी एन इज परपेंडिक्युलर टू वाय ॲक्सिस. आणि हे ओ पी त्या रेक्टँगलचा काय आहे, डायगोनल, ज्याला तुम्ही आर पण म्हणू शकता. ठीक आहे, याला आपण आर मानून घेऊ. बुकमध्ये दिलं नाही आहे बट आपण मानूया त्याला आर. ओके. चला, तर मग यामध्ये आपल्याला एक एक पॉईंट लिहायचा आहे पुढे. बघा, लक्ष द्या. ॲज एक्स अँड वाय ॲक्सेस आर in plane and perpendicular to each other. एकमेकांना कसे ते परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. also z axis is perpendicular to plane and concurrent with x and y axis at O पॉईंटला. तुम्ही म्हणणार हे ऑलरेडी आपण याच्यामध्ये सांगितलं आहे स्टेटमेंटमध्ये. स्टेटमेंट इन जनरल असतं, तुम्ही ॲक्सेस काही मानू शकतात. आता आपण डायग्रामचं रिप्रेझेंटेशन सांगतो की डायग्राममध्ये एक्झॅक्टली आपण काय काय केलं आहे. ठीक आहे. स्टेटमेंटमध्ये पण मी एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिस मेन्शन केलेलं आहे, बट ते जरी नाही केलं तर इन जनरल स्टेटमेंट असं असतं. आपण आता डायग्राममध्ये काय केलं ते सांगावं लागणार आहे की एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे प्लेनमध्ये ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, झेड ॲक्सिस हा प्लेनला परपेंडिक्युलर आहे, कॉन्करंट विथ द एक्स अँड वाय ॲक्सिस ॲट पॉईंट ओ, हे सांगून दिलं. आता आपण काय करतोय, पी एम इज परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस, पी एन इज परपेंडिक्युलर टू वाय ॲक्सिस. बघा, लेट P be any point in plane, P be any point in plane of mass dm. त्याचा मास कसा आहे, dm इतकं मास आहे आपण कन्सिडर करू. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे draw PM perpendicular to x axis, PN perpendicular to y axis. Thus PM is equal to PN is equal to. आता आपण काय मानतो इकडे लक्ष द्या. हे बघा, PM हे बघा, हे पॅरलल कोणाला आहे, वाय ॲक्सिसला, म्हणजे ते वाय ॲक्सिसला. मग इथला हे जे काही डिस्टन्स आहे हे काय मानणार आपण, वाय. आलं लक्षात. ठीक आहे. पी एन हा पॅरलल कोणाला आहे, कोणा इतका आहे, हा
ओ एम इतका, बरोबर आहे. ठीक आहे, ओ एम. ओ एमचा हा पार्ट किती राहील, एक्स ॲक्सिसचा एक्स कोऑर्डिनेट किंवा एक्स एवढं डिस्टन्स राहील, याला म्हणू आपण एक्स. आलं लक्षात. मग हे बघा, पी एम इज इक्वल टू ओ एन विच इज इक्वल टू वाय. पी एम इज इक्वल टू ओ एन विच इज इक्वल टू वाय इतका डिस्टन्स मानूया. ठीक आहे. पी एन इज इक्वल टू, हे बघा डायग्रामनुसार, पी एन इज इक्वल टू ओ एम विच इज इक्वल टू एक्स. ओ एम विच इज इक्वल टू एक्स. यात काय अडचण आहे तुम्हाला. त्यानंतर आपण मानतोय काय, लेट आय एक्स आय वाय आय झेड आर एम आय किंवा मोमेंट ऑफ inertia about x y z axis ठीक आहे. एक्स वाय झेडला जे काय मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जे डायग्राममध्ये दाखवले, एक्स ॲक्सिसला वाय ॲक्सिसला झेड ॲक्सिसला आय एक्स आय वाय आय झेड इतकं असणार आहे. ठीक आहे. हे आधी हे स्टेटमेंटचं इक्वेशन लिहिलं, आता आपण त्याला प्रूव्ह करतोय बरं का पुढे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय मानतोय आपण मानलंय लेट ओ पी इज इक्वल टू आर. मानलंय फक्त इथे एक डॉटेड लाईनने जे दाखवलंय ना, हा ओ पी किती आहे, आर इतका आहे. आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शियाचे आपले 3 फॉर्म्युलीज कोणते कोणते होते, जस्ट रिवाइज करतो आपण. एम आय ऑफ द बॉडी काय असतं, समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर आय इज इक्वल टू 1 to n, हा एक फॉर्म्युला. अजून कोणता बघितला, एम के स्क्वेअर वेअर के इज द रेडियस ऑफ गायरेशन. आणि अजून काय बघितलं, इंटिग्रेशन, जे काय डिस्टन्स आहे डिस्टन्सचा स्क्वेअर जे काय असेल ते इंटू डी एम, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं मात्र. मग ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आता, कारण आपण डी एम लिहिलं आहे तिथं. काय लिहिलं आहे, पी बी एनी पॉईंट ऑफ मास डी एम आलेलंच आहे. आता चला तिथे एक एक बघू आपण. Thus we can write, बघा, आय एक्स आय वाय आय झेड काय लिहू शकता तुम्ही. आय एक्स मी काय लिहितोय, इंटिग्रेशन, इथं मास तर डी एमच आहे प्रत्येक ठिकाणी, बरोबर आहे. मास काही चेंज होतोय का, नाही, मास डी एम आहे त्या पार्टिकलचा. डिस्टन्सचा स्क्वेअर, एक्स ॲक्सिसचं डिस्टन्स किती बघा बरं. हे बघा, एक्स ॲक्सिसचं डिस्टन्स पॉईंट पी पासून परपेंडिक्युलर काय आहे, वाय. डिस्टन्सचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. तसं वाय ॲक्सिसचा एक्स आहे, तुम्ही डायग्राम चेक केली तर तुम्हाला दिसेल त्या डिस्टन्स स्क्वेअर. आणि झेड ॲक्सिसचं काय आहे, आर आहे. हे बघा, एक्स ॲक्सिसचं डिस्टन्स पॉईंट पीचं वाय, वाय ॲक्सिसचं डिस्टन्स पॉईंट पीचं एक्स, आणि झेड ॲक्सिसचं डिस्टन्स किती आहे, ऑल आर परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. 3D मध्ये बघितलं परपेंडिक्युलरच दिसेल. आता तुम्ही म्हणणार सर हा परपेंडिक्युलर थोडे आहे ना, तो पूर्णच्या पूर्ण ॲक्सिस प्लेनलाच परपेंडिक्युलर आहे. मग प्लेनमधलं प्रत्येक पॉईंट कुठूनही तिथून त्याला लाईन जॉईन करते ती परपेंडिक्युलर राहील. फॉर एक्झाम्पल समजा इथे लक्ष द्या, हा झेड ॲक्सिस आहे, इकडे पॉईंट पी आहे, झेड ॲक्सिस पॉईंटपासून इकडे. आता तुम्हाला दिसताना 2D मध्ये असे, पण याला असं फिरवलं का हा बरोबर तुम्हाला 90 डिग्री दिसून येईल. आलं लक्षात. तर तो परपेंडिक्युलरचा पॉईंट आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढे बघूया आपण काय आहे. एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. नाव बाय पायथागोरस, हे बघा इथे काय लिहिणार आपण, आर स्क्वेअर इज इक्वल टू, उलटं लिहितो थोडं, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं लिहितो मुद्दामून, इक्वेशन डायरेक्ट भेटतील म्हणून. हे बघा, तो जो इथं ट्रायंगल तयार झालाय ना, जो आपण त्या डायग्रामचं सांगतोय बरं का, हे आपला असं
लॅमिनर बॉडी हा, ठीक आहे. याच्यामध्ये हे ॲक्सेस आपले, इथं हा जो काय असा आपण काढलेला आहे तिथं, याच्या आतमध्ये जर बघितलं ना, हा जो आहे ना हा 90 डिग्री म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. फक्त एवढंच की प्लेनमध्ये तो असा राईट अँगल ट्रायंगल आहे. आलं लक्षात. मग तुम्हाला माहिती आहे हा वाय हा एक्स आहे, हा एक्स हा वाय, बरोबर आहे. वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, ते लिहिलं आपण फक्त, बाकी काय नाही. मग पुढे बघा काय येईल इथे, इथं लिहितो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू DM. हा शॉर्ट फॉर्म आहे, विथ रिस्पेक्ट टू म्हणतात DM मासनुसार, ठीक आहे. मग इकडे पण एक इंटिग्रेशन दिलं आर स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू DM. इंटिग्रेशन प्रत्येकाला वाटून द्यायचं, वाय स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर DM. याची व्हॅल्यू काय होती IZ, याची व्हॅल्यू काय होती IX, याची व्हॅल्यू काय होती IY. हेन्स प्रूव्ड. आलं लक्षात, ठीक आहे. ह्या व्हॅल्यूज तिथं टाकून दिल्या. पायथागोरस इंटिग्रेशन दिलं प्रत्येक ठिकाणी. आपण नाही का करतो, इकडे पण मल्टिप्लाय केलं तिकडे पण, मग इकडे पण इंटिग्रेशन घेतलं तर राईटला घ्यावं लागतं, इथं लेफ्टला घेतलं तर इकडं राईटला घ्यावं लागेल. राईटला हे 2 टर्म आहे, मग याला पण द्यावं लागेल, याला पण द्यावं लागेल, असं आहे. घेतलं तर सगळ्यांचं घेतलं आहे इंटिग्रेशन. 2ने समजा मल्टिप्लाय केलं लेफ्टला, 2r स्क्वेअर, मग 2y स्क्वेअर 2x स्क्वेअर असं होईल ना. तसंच इंटिग्रेशन पण सगळ्यांना देणार आपण. ओके, आलं लक्षात. सो राईट डाऊन दिस फ्रॉम हिअर. इथून लिहायला स्टार्ट करा. पूर्णच्या पूर्ण डायग्राम व्यवस्थित काढा. इम्पॉर्टन्स आहे, इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित लिहा सगळं.